नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। बाहेर अगदी मस्त मुसळधार पाऊस पडतोय आणि घरामध्ये मी अगदी चटपटीत असा पदार्थ बनवणार आहे। तर गव्हाच्या पिठात टोमॅटो टाकून हा पदार्थ आज आपण बनवत आहोत। गव्हाचं पीठ घेतलंय, त्यामध्ये 1 वाटी रवा घालून घेतला। त्यानंतर इथे तीळ घालून घेतलेले आहेत। तीळ टोटली ऑप्शनल आहे, नाही घातले काहीच हरकत नाही। आता बाकी मसाले घालून घेऊयात। लाल मिरची पावडर घालून घेतलं आहे, त्यानंतर घालून घेतलेली आहे थोडीशी हळद, धन्याची पावडर घालून घेतली आहे, त्यानंतर जिऱ्याची पावडर देखील इथे घालून घ्यायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं। थोडासा ओवा घ्यायचा, तो छान असा क्रश करून घ्यायचा आहे, म्हणजे त्या पदार्थामध्ये ओव्याचा फ्लेवर अगदी मस्त उतरला जातो। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। तर इथे मी कच्च्या टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे आणि ही आहे भाजलेल्या जिऱ्याची पावडर। कच्चे जिरे न घालता मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर यामध्ये घालते। आता चवीपुरतं मीठ घालून घेऊयात। तर मैत्रिणींनो, तुम्ही देखील विचार करत असणार की गव्हाच्या पिठामध्ये टोमॅटो घालून कुठला असा पदार्थ आज आपण इथे बनवणार आहोत। हा पदार्थ 2 ते 3 दिवस आरामात टिकतो, प्रवासामध्ये देखील घेऊन जाऊ शकता आणि खायला म्हणाल तर अगदी मस्त चटपटीत असा लागतो। आता यामध्ये मी कसुरी मेथी घालून घेतलेली आहे। तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर देखील यामध्ये ॲड करून घेऊ शकता। तर इथे मी साधारणपणे मोठ्या आकाराचे 3 टोमॅटो घेतलेले आहेत, मध्यम असतील तर 4 टोमॅटो घ्या आणि त्यानंतर आपण हे बनवून घेणार आहोत। आता काय करायचं, थोडेसे चिली फ्लेक्स घालायचे, ह्यामुळे तो पदार्थ दिसायला अगदी छान दिसतो आणि चवीला चटपटीत लागतो। चिली फ्लेक्स नक्की टाका। आणि आता ही आहे टोमॅटोची पेस्ट। तर सालीसहित ही टोमॅटोची पेस्ट मी इथे बनवून घेतलेली आहे, ती ह्या गव्हाच्या पिठामध्ये ॲड करून घ्यायची आहे। तुम्ही यामध्ये डाळीचं पीठ घालू शकता, थोडंसं तांदळाचं पीठ घालू शकता, काहीच हरकत नाही आहे। पण तुम्हाला माहीत असेल, रेसिपी बनवताना जेवढ्या कमी साहित्यामध्ये बनवता येईल ना, तेवढ्या कमी साहित्यामध्ये आपण कुठलाही पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करून घेतो। आता टोमॅटोची प्युरी घालून घेतल्यानंतर याचा छान असा मस्त गोळा इथे मळून घ्यायचा आहे। गोळा आणि कणकेचा गोळा मळताना खूप पातळ बिलकुल करायचा नाही, आपल्याला इथे घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। तर मैत्रिणींनो, अजूनही आपल्या व्हिडिओमध्ये तोच सस्पेन्स कायम आहे। अगदी थोड्याच मिनिटात तुम्हाला समजेल की आपण इथे काय बनवणार आहोत। तर गोळा तर इथे मळून घेतला आहे, कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। आता दुसरीकडे काय करायचं, गोळा घ्यायचा, थोडंसं पीठ लावून याची एक पातळसर पोळी इथे आपण लाटून घेणार आहोत। खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाड नाही, मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये ही पोळी आपण इथे लाटून घेत आहोत। तर दुसरीकडे मी कढई देखील गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। तर आपण आता ह्या पिठाच्या छान खमंग चटपटीत अशा इथे पुऱ्या बनवून घेणार आहोत। तर तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, आपण किती जाड किंवा किती पातळ इथे पोळी लाटून घेतली। आता एखाद्या वाटीच्या साह्याने किंवा एखाद्या डब्याच्या झाकणाच्या साह्याने या पद्धतीने याच्या पुऱ्या इथे बनवून घ्यायच्या आहेत। दुसरीकडे तेल अगदी छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि 1 बाय 1 यामध्ये पुऱ्या सोडून छान खमंग सोनेरी रंगावर येईपर्यंत ह्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही बघू शकता, गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे। पुऱ्या अगदी मस्त टम्म फुगतात। ह्यामध्ये पाण्याचा अगदी किंचित असा वापर केलेला आहे। तुम्ही पाणी न घालता पूर्ण पीठ टोमॅटोच्या प्युरीमध्ये भिजवलं तरी देखील काहीच हरकत नाही, किंवा पाण्याच्या ऐवजी तुम्ही दही किंवा दूध वापरलं तरी देखील चालेल। म्हणजे पाण्याचा वापर न करता ह्या पुऱ्या बनवल्या तर ह्या अगदी 5 ते 7 दिवस आरामात टिकतील आणि तुम्ही प्रवासामध्ये देखील ह्या पुऱ्या बनवून घेऊ शकता, किंवा ह्या पिठाचे तुम्ही पराठे देखील करू शकता, ठेपले करू शकता। तर या एका पिठापासून आपण 2 ते 3 प्रकारच्या रेसिपी नक्की बनवू शकतो। तर आता ही पुरी मस्त सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घेतली, छान अशी टम्म आणि खुसखुशीत झालेली आहे। ही पुरी तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत, लोणच्यासोबत, दह्यासोबत, अगदी कशासोबतही खाऊ शकता। तर मैत्रिणींनो, ह्याच पद्धतीने मी बाकीच्या पुऱ्या देखील बनवून घेतलेल्या आहे। तर मैत्रिणींनो, गव्हाच्या पिठामध्ये टोमॅटो टाकून अगदी भन्नाट अशी रेसिपी बनवली की नाही, कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद।